विश्वास बिलकुल पण नव्हता. मी म्हटलं खरंच असं होत असेल का? आपण बोलू शकतो का? हे माहितीये की आपण प्राण्यांना जे सांगितलं इशाऱ्याने किंवा आपण जे बोलतो ते त्यांना कळतं, पण ते काय बोलतात ते आपल्याला कळत नाही. ते काय सांगण्याचा प्रयत्न करतात ते कळत नाही. इथे येताना मात्र एक पॉझिटिव्हिटी होती की आपण करूच आता, की आपल्याला शिकायचंच आहे तर ते मिळेलच. पण जेव्हा फर्स्ट टाइम त्या एक मार्शल नावाच्या कुत्र्याशी जेव्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तो तर कनेक्ट झाला नाही. पण मग थोडासा डाऊट आला. म्हटलं खरंच होईल का मॅम? मॅम म्हटलं का बरं नाही होणार? म्हटलं काय माहिती, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. पण त्याच्यानंतर जेव्हा त्या हारू नावाच्या मांजरीशी कॉन्टॅक्ट केलं, ती इतकी झोपेत होती की चक्क माझे डोळे पण उघडायला तयार नव्हते. म्हणजे मला पण असं वाटायचं की खूप जास्त गाढ झोप येते. आणि मी लगेच त्या ओनरशी बोलली की तुमची मांजर खूप झोपते का? ती बोलली हो खूप झोपते. मग मला सडन वाटलं नाही काहीतरी मॅजिकच झालं. आहे, पक्का मॅजिक आहे. मग मी मॅडमलाही पण सांगितलं की मॅडम असं असं झालं. त्या सांगायला लागल्या की ती खरंच खूप झोपते, तिला फक्त तिचे ट्रीपचा आवाज वगैरे आला तेव्हाच ती उठते, अशी उठत नाही. आणि मग त्यानंतर मग लाईव्ह झालं, स्पायडरशी बोलले की तू तर खाली, नाहीतर ती तुला मारून टाकेल. तो 2 मिनिटांसाठी स्टक होऊन तो ऐकायला लागला की काय सांगते. लगेच दुसऱ्या वेळेस पुन्हा सांगितलं की तू खाली उतर तिच्या डोक्यावरनं, नाहीतर ती तुला हाताने उडवून खाली मारून टाकेल. त्याने हातपाय हलवून सांगितले की मला उतरता येत नाहीये काय. त्याच्याकडे पान वाढवलं तर तो लगेच त्या पानावर चढला आणि त्याला मी खाली सोडलं. त्याच्यानंतर थर्ड इन्सिडेंट त्या सरड्यासोबत झाला. जेव्हा तो जात होता मी त्याला म्हटलं थांब, मला बोलायचे तुझ्याशी. तो थांबला. मी म्हटलं खरंच थांबला की काय? मी म्हटलं तुला माझ्यावर विश्वास असेल तर तू मागे वळून बघशील. त्याने माझ्याकडे मागे वळून पण पाहिलं. मी त्याला म्हटलं मला तुझ्याशी थोडं बोलायचंय, पण तो जवळ येईल. म्हटलं थोडं बोलायचंय, तू मागे वळ थोडं. पण तो बिलकुल पण मागे वळत नव्हता. तो फक्त माझ्याकडे एकटा कसा बघत राहिला की हिला काय म्हणायचंय. म्हटलं तू थोडं पुढे ये, मला बोलायचंय तुझ्याशी. पण तो तसाच बघत राहिला. 5-10 मिनिटांनी त्याला मी म्हटलं बरं तू जा, तर तो तसाच निघून गेला. मी म्हटलं खरंच असं झालंय का की हे माझं इमॅजिनेशन आहे की मी असं बोलते आणि तो असं होत आहे. मला खरंच जायचं असेल तर. मग थर्ड इन्सिडेंट असं झालं की मी आंब्याच्या झाडाशी बोलायचा प्रयत्न केला. तो शांत होता. मी त्याला म्हटलं मला तुझ्याशी बोलायचंय. तो एकदम त्याच्या फांद्या वगैरे सगळे हलायला लागल्यात. खरंच तू इशारा दिलायस का मला बोलायचंय? तो थोडा शांत राहिला. मग त्याला प्रश्न केला तू खुश आहेस का? तो हलता हलता एकदम स्टक झाला आणि त्यावेळेस मला खूप सॅड अशी फिलिंग आली. म्हणजे मला पण आतमधून असं वाटलं की मी दुःखी आहे. मग मला काही बोलायला सुचलं नाही, तर मी त्याला म्हटलं बरं थोड्या वेळ थांब, आपण थोड्या वेळाने बोलू. मग थोड्या वेळानंतर मी पुन्हा त्याला कन्व्हर्सेशन केलं. म्हटलं बरं तू का बरं दुःखी आहेस? तर त्याने एक वाढलेलं पान खाली पाडलं, जे माझ्या पायाजवळच पडलं. तर मग लक्षात आलं की त्याच्या अवतीभोवतीचे सगळे पानं खराब झालेले आहेत. त्याला समजावलं की तू दुःखी होऊ नको, तू खूप सुंदर आहेस आणि काही दिवसांनी तू पुन्हा ऍज इट इज सुंदरच दिसणार आहे. लिटरली ते झाड असं हलायला लागलं, म्हणजे एकदम बहरून जसं ते खुश होतं ना तसंच. आणि त्याला म्हटलं तू माझ्यावर विश्वास ठेव, तू खरंच खूप सुंदर आहे. ते कसं इन्सिडेंट झालं. आणि आजचे इन्सिडेंट तर कमालीचेच झाले, एकदम भयानक. रॅबिटशी बोलत होते मी. त्या रॅबिटला मी म्हटलं तू खुश आहेस काय? ते तू कुठून आलास? पहिला प्रश्न हा केला, तू कुठून आलास? त्याने मला खूप सुंदर असं हिरवळ असं खूप हिल दाखवलं. खूप सुंदर आहे तो तिथून आलेला. तर तू इथे खुश आहेस का? पण तो खुश नाहीये, कारण त्यांनी मला पूर्ण असं ओसाड अशी जागा दाखवली, वाढलेलं गवत दाखवलं, वाढलेलं झाडं दाखवली. तो बिलकुल पण खुश नाहीये तिथे. म्हटलं मला तुला काही सांगायचं आहे का? त्यांनी मला सरळ रस्ता दाखवला. म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की तू जा, तू जा आता. कारण तो झोपेतच होता तो. आणि मला सरळ रस्ताच दाखवला, सरळ की तू जा. माझं कन्व्हर्सेशन तिथेच थांबवलं. म्हटलं बरं ठीक आहे, आपण नंतर बोलू. सेकंड गिनीपिगशी बोलायला गेले. त्याला पण सेम हाच प्रश्न केला की तू कुठून आलाय?
त्यांनी मला काश्मीर सारखं पहाडी एरिया ज्याच्यात खूप बर्फ साठवलेला आहे आणि ते तसं एरिया मला दाखवलं. आणि मग म्हटलं आता तुला इथे कसं वाटतंय. आणि मला ते सेम ओसाड असं जागा दाखवली आहे. खूप जिथे दगड आहेत, खूप माती आहे. म्हटलं तुला कुठे जायचं, कुठे आहे पुन्हा. आणि मला पूर्ण एक हिरवळ असं सुंदरस जसं नदीचं प्लेस आहे, हिरवळ आहे सगळीकडे, तशी जागा दाखवली होती. मला थोड्या वेळासाठी असं वाटलं की माझं इमॅजिनेशन तर नाहीये, पण ते खरंच झालं असं. तर मग येताना डक मिळाला मला. त्यांनी मला स्वतःहून आवाज देऊन थांबवलं. मी निघत होते, त्यांनी थांबवलंय मला. म्हटलं काय झालं राजा तुला, तू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. म्हटलं तुला हे सगळे त्रास देत आहेत का सारखं सारखं विचारून. तुम्हाला हो म्हटलं बरं तुला आता कोणी त्रास देणार नाही, आता आज आम्ही सगळेच चाललो. बरं तो जेवढा लाऊडली ओरडत होता तो बिलकुल शांत झाला. पण आवाज येतोय बिलकुल शांत झाला. म्हटलं खरंच तू विश्वास कर, तुला आता कोणी त्रास देणार नाहीत, आम्ही सगळे निघतोय आज. तर ते कुठे गेले ते कारकेशी, ते तिथेच उभे होते. ते मला म्हणाले की त्याला विचार मी त्रास देतोय का. बाळप्पा नाही, आपल्याकडचे ते पिंक शर्ट घालून येते. ओके. त्यांना विचार की मी त्रास देतोय का. म्हटलं हे त्रास देत आहेत का तुला, बघ त्यांच्याकडे, हे त्रास देत आहेत का तुला. त्यांनी बघून फक्त मान हलवली की नाही. ओके. म्हणजे अनबिलिव्हेबल होतं. अरे हे खरंच झालं की काय. तोही म्हणतो मी नाही त्रास देता याला. म्हटलं बरं आता तुला कोणी त्रास देणार नाही, आम्ही सगळे जाणार आहोत आज. म्हणजे इतके सुंदर असे एक्सपिरियन्स आले ना. म्हणजे मला असं वाटत आहे की खरंच होतंय हे, आपण ह्या विश्वात आलोय का, खरंच असं होतंय का, की हे फक्त आपलं इमॅजिनेशनच आहे. हे ह्या पद्धतीचा अनुभव ना खूपच सुंदर वाटत आहे. थोडक्यात ही ऐकायला आवडेल इथं आल्यानंतर, स्पेशली जे तुमचे ट्रेनी आहेत ज्यांनी पूर्ण कोर्स कंडक्ट केला, डॉक्टर ज्योती यांच्याबद्दल तुमचे कसे अनुभव आहेत, कसं वाटलं तुम्हाला, त्याबद्दल थोडं शेअर करा. ज्योती मॅमशी जेव्हा पहिल्यांदा कॉन्टॅक्ट झाला माझा, त्यांच्या बोलण्यावरच इतके इम्प्रेस झाले मी. म्हणजे असं वाटलं एक अननोन व्यक्ती जे आपलं सगळं ऐकून घेते. ह्या जगात ऐकून घेणारं आता मिळत नाही. मी त्यांना रडून सांगते की माझी किटी गेली आहे, असं झालंय. आणि ते त्यांनी सगळं पोलाइटली ऐकून घेतलं. त्यांनी मला सांगितलं की मला सेशन घ्यावे लागतील, मी तुम्हाला सांगते की ती कुठे असेल, कसं असेल. मी म्हटलं बरं ठीक आहे. मी वाट बघत होते, मला आधी विश्वास बसला नाही. म्हटलं खरंच असं असेल का, हे फोन करतील का मला, सांगतील का. मग त्यांनी व्हॉइस मेसेज पाठवला व्हॉट्सअपवर की तुम्ही इथे इथे जा, अशी अशी लोकेशन ती दाखवत आहे. ती पायानी, मागच्या पायानी थोडी होती पंगू, कारण ती जेव्हा रेस्क्यू करून आणलं होतं आम्ही तिला, ती मागच्या पायानीच फ्रॅक्चर होती. तर म्हणजे तिच्या पायाला ती भिंतीवरून उडी मारली तर तिच्या पायाला लागलेलं आहे. तर आम्हाला विश्वास बसला होता. मी म्हटलं खरंच असं असेल. मग आम्ही शोधायला गेलो, सगळी जागा शोधली, पण प्रॉपर अशी ती सापडली नाही. मग मी मॅमला पुन्हा कॉन्टॅक्ट केला. म्हटलं मॅम तुम्ही पुन्हा बघा आणि सांगा की ती कुठे आहे, कारण आम्हाला ती सापडली नाही. मॅम बोलले तिला वेळ द्या थोडं, कारण पेशंट घ्यावं लागेल मला पुन्हा, आणि तिला पण वेळ द्या थोडा की तिची इच्छा आहे की नाही. तिला घर माहिती आहे पण तिची इच्छा नाहीये घरी यायची. मग थोडा विश्वास बसला. म्हटलं खरंच हिची इच्छा नाहीये का आपल्याकडे यायची, कारण आमच्याकडे तर खायला देतो, पण तिचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही तिला कमऱ्यात बंद करून ठेवतो. ऑफिस जाताना मी तिला बंद करून ठेवते आणि मग रात्री मला कुठे जायचं असलं तेव्हाही बंद करून ठेवते. तर ते तिला आवडत नव्हतं. ओके. आणि मलाही मनात कधी कधी असं यायचं की ही बरी झाली की मी हिला सोडून देईल कुठेतरी. पण जेव्हा मन लागलं तिच्याशी तेव्हा मला असं वाटलं की कुठे सोडणार, ही आता आपल्या घरातलीच मेंबर आहे, मग आता कुठे सोडायची हिला, जाऊ दे, जसं होतंय तसं चालू दे. ते मॅडमनी जे कन्व्हर्सेशन केलं, जे सांगितलं, त्यावरनं म्हणजे इतकं इम्प्रेस झाले मी की त्यांच्या बोलण्यावरनं एक वेगळाच प्रभाव पडला की आपल्याला यांच्याकडनं शिकायचंच आहे काहीतरी. मग नंतर मीच त्यांना म्हटलं की मॅडम तुम्ही ते शिकवताय का, अॅनिमल कम्युनिकेशन कसं शिकवताय. तर ते बोलले हो मी शिकवते. मला शिकायचंय तुमच्याकडे. त्यांनी सांगितलं आय थिंक फर्स्ट रजिस्ट्रेशन तुमचंच होतं. ते म्हटलं
म्हटलं कधी शिकवताय मला सांगा. पहिलं हिलिंग त्यांचं पितृ हिलिंगच होतं. हो. म्हटलं पितृ हिलिंग काय असतं काय माहिती नाही, पण आपण करून पाहूया. मग सेकंड टाइमनी अमावस्येचं घेतलं. मी तरी त्यांना तेच विचारलं, मॅडम तुम्ही ॲनिमल कम्युनिकेशन शिकवत होते ते कधी शिकवणार? म्हणले मला वेळ आहे थोडा आणखी, मला बॅच जमवावं लागेल, वेळ सांगावं लागेल, त्यानंतर मी सांगेन की कसं करायचं. आणि मग त्यांनी ते सांगितलं आणि आज मी त्यांच्यासोबत इथे आली. आणि थँक्यू टू ज्योती मॅम की त्यांनी म्हणजे जे त्यांचे वाईब्स मिळालेत ना, जे पॉझिटिव्हिटी आली ना आतमधून, म्हणजे असं वाटतं की बस आता आपली लाईफ सेट आहे, आपल्याला समोर ह्याच मार्गावर जाईल. थँक्यू. आणि अजून एक विशेष म्हणजे जे आपल्याला तुम्हाला तर एक नवीन टीम आहे जी ऍज अ फॅमिली झालेली आहे आता सध्या तुमच्यासोबत. त्यांच्यासोबत कसं, कारण की तुम्ही येताना एकट्या होत्या पण जाताना खूप साऱ्या मेमरीज आणि खूप सारे नवीन कॉन्टॅक्ट, म्हणजे खूप फ्रेंडली जे काही इथे एन्व्हायरमेंट झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे इथे तुम्ही 3 दिवस झाले रेसिडेन्शियल आपला कोर्स असतो, तर त्याबद्दल काही अनुभव की इथे कशाचा त्रास झाला तुम्हाला, किंवा जे आपलं लोकेशन आहे मुलुक फाळ त्यांच्याबद्दल आणि तुमच्या टीम बद्दल पण सांगतो. ऍक्च्युली मी ना खूप इंट्रोवर्ट आहे, म्हणजे जास्त कोणाशी बोलत नाही. पण एखाद्याशी मन जुळलं किंवा एखाद्याशी बॉन्डिंग झाली तर मग मी त्याच्यासमोर सगळंच सांगते. पण किती बोलायचे आणि काय बोलायचे हे मला भान ठेवूनच बोलते. तर त्यामुळे कुणाशी प्रॉब्लेम येतील हा कधी असं झालंच नाही. ओके, ते त्यांचा स्वभाव आहे, आपल्याला माहिती आहे की तो त्यांचा स्वभाव आहे. आपल्याला ते किती घ्यायचंय ते आपल्यावर डिपेंड करते. म्हणून लोकांशी संवाद साधताना मला हा त्रास होत नाही. जिथे असं वाटलं की यांच्याकडनं खूप नेगेटिव्हिटी येते, मी तिथे बसत नाही जास्त, मी तिथनं निघून जाते. आणि कोऑर्डिनेशन माझ्या सगळ्यांसोबत चांगलं जमतं, सगळ्यांसोबतच. म्हणजे असं वाटत नाही, ते अननोनही असले तरी असं वाटतं की हे आपलं बऱ्याच दिवसापासून ओळखी आहे यांची. त्यामुळे प्रॉब्लेम हा होत नाही मला कुणाशी कम्युनिकेशन करायला, किंवा मला ऐकून घ्यायला जास्त आवडतं बोलण्यापेक्षा. आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अशी बरेचसे लोक आहेत जे मला त्यांचे प्रॉब्लेम सांगतात. तास 2-2 तास ते मला सांगतात. ते सोल्युशन ऐकायला तयार नसतात, ते फक्त प्रॉब्लेम सांगतात मला की असं झालं तसं झालं, मग आता काय करू. मी बोलण्याच्या आधी ते स्वतःच आपलं सोल्युशन पण सांगतात की मी असं करू का. मग त्यांना मी स्टॉप करण्याच्या आधी ते नाही असं होणार नाही, मग मी फक्त ऐकून घेते त्यांचं की हा तुम्ही तुमच्या मनातला आधी पूर्ण काढून घ्या. तुमच्याकडे व्हॅलिडेशन साठी येतात. तुम्ही काढून घ्या सगळं, मग तुम्ही स्वतः ते निघाल्यावर, जेव्हा आउटले होतं तेव्हा निघाल्यावर आपण शांत होतो. मग स्वतःच अनालिसिस करायला लागतो की हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे. मग ते आपल्याला स्वतःला सोल्युशन मिळतं. जसं मी माझे स्वतःचे प्रॉब्लेम्स मी स्वतःच सॉल्व्ह करते, कारण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा मला माझे प्रॉब्लेम्सचं उत्तर देणारं दुसरं कोणीच नाही. आणि इथलं वातावरण तर एकदम ऑसम आहे. म्हणजे मी फक्त चान्स पाहते की मला असं कधी निघायला मिळतं. मला फिरायला खूप आवडतं. म्हणजे फक्त मला कोणी म्हणावं की तू चलते का, मी बस रेडी आहे की बस निघायचंय आपल्याला. नेचरशी खूप प्रेम आहे, आवडतं मला नेचरमध्ये राहायला. जास्त काही नीड्स नाहीयेत, खाण्यापिण्याचे काही अशा खूप रिक्वायरमेंट नाहीयेत, किंवा आपल्याला झोपायला पलंगच पाहिजे, एसीचं रूमच पाहिजे, असं काही नाहीये. जमिनीवर पण मी खुश आहे. इथलं एन्व्हायरमेंट खूप छान आहे, लोक सगळे खूप छान आहेत. हा, जाताना आता ह्या ज्या आठवणी घेऊन जातील ऑब्व्हियसली ते रडण्यासारखेच आहेत, कारण जे एक बॉन्डिंग बनतं ना, तेव्हा कसं अरे आपण बसून बोलतोय सगळ्यांशी, आणि मग आता आपल्याला तिथे जावं लागेल, मग पुन्हा हे कधी भेटतील, बोलू फोनवर बोलू, पण जसं आता जी वेळ तसा वेळ पुन्हा भेटणार नाहीत, कारण सगळ्यांना आपले वेगळे पर्सनल पण कामं आहेत. तर ते सोडून आपण फक्त एकाच वे मध्ये नाही राहू शकत, कारण आपल्याला जे जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्याही पूर्ण करायचे. त्यामुळे खरंच खूप छान वाटलं, मस्त एकदम एन्व्हायरमेंट खूप छान आहे इथलं. म्हणजे रिफ्रेश, जरूर मला थंडी भावत नाही पण तरी एकदम फ्रेश वाटत आहे, एकदम इतकी पॉझिटिव्हिटी वाटत आहे की असं वाटतं की मी खरंच शिकले ना कम्युनिकेशन. म्हणजे अजूनही असं वाटतं की खरंच शिकले ना. आता घरी जाऊन फक्त माझ्या डॉगशी मला त्याच्याशी कम्युनिकेट करायचंय की राजा मी आली आता तर